नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत। आजचा आपला पाठ असणार 168वा। या पाठमध्ये आपण 5 ऑक्टोबर 2024 चे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत। कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील। पहिलाच प्रश्न आहे बघा, स्टार मार्क करून ठेवायचा आहे। पहिला प्रश्न आहे, बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण कोठे करण्यात आले आहे? प्रश्न IMP आहे। पर्याय अ, पोहरादेवी वाशिम। तर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे गाव आहे बघा। तर या गावामध्ये बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण करण्यात आलेले आहे। आता कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर बघा, मोदींच्या हस्ते, नरेंद्र मोदींच्या हस्ते पोहरादेवी या ठिकाणी बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण करण्यात आलेले आहे। पुढचा दुसरा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा, 100% गॅरंटी बघा। हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। प्रश्न काय आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। तर महाराष्ट्रामध्ये 13वे पोलीस आयुक्तालय कोठे स्थापन होणार आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आता बघा 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा, 12। भरपूर प्रश्न रिपीट झालेला आहे। 12 पोलीस आयुक्तालय आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये 13वे पोलीस आयुक्तालय स्थापन होणार आहे। आता ते कोठे होणार आहे असा प्रश्न विचारला आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, नांदेड। तर नांदेड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय हे स्थापन होणार आहे। आता इथे जे काही 12 पोलीस आयुक्तालय आहेत बघा महाराष्ट्रातले, त्यातील आपण लिस्ट पाहूया, कारण हा प्रश्न का महत्त्वाचा आहे। तर बघा, यामध्ये कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते मी सांगतो। एक तर विचारलं जाईल, 13वे पोलीस आयुक्तालय कोणते असणार आहे किंवा कोणते आहे? तर नांदेड असणार आहे। 12वे पोलीस आयुक्तालय कदाचित विचारतील, महाराष्ट्रातील 12वे पोलीस आयुक्तालय कोणते, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। त्यानंतर जर विचारलं यापैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा यापैकी कोणते हे पोलीस आयुक्तालय आहेत, असे 4 प्रकारचे प्रश्न इथे आपल्याला विचारले जाऊ शकतात। त्यासाठी ही लिस्ट महत्त्वाची आहे, जी 12 पोलीस आयुक्तालयाची लिस्ट आपण इथे कव्हर करणार आहोत। आता महाराष्ट्रातले 12 पोलीस आयुक्तालय कोणकोणते आहेत बघा, सांगतो, लिहून ठेवायचं आहे। तर बृहन मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर ज्याचे जुने नाव होते औरंगाबाद, त्यानंतर आहे अमरावती, नागपूर, मुंबई रेल्वे, पिंपरी चिंचवड, वसई विरार, मीरा भाईंदर, अशी 12 पोलीस आयुक्तालय ही महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता 13वे स्थापन होणारे नांदेड या जिल्ह्यामध्ये। प्रश्न बघा महत्त्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवायचा। एक तर विचारतील यापैकी योग्य पर्याय निवडा, खालीलपैकी कोणते पोलीस आयुक्तालय नाही किंवा 13वे पोलीस आयुक्तालय कोणते आहे, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा तिसरा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे। तर चायना ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर पर्याय अ, कार्लोस अल्काराज। कार्लोस अल्काराज याने बघा यानिक सिन्नरला हरवत, स्पेन हा देशाचा आहे बघा, स्पेन या देशाचा आहे कार्लोस अल्काराज। तर चायना ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे जॅनिक सिन्नर याला हरवत। कोणत्या देशाचा आहे? स्पेन या देशाचा आहे। त्यानंतर कार्लोस अल्काराजने आणखीन कशाचे विजेतेपद पटकावलेले आहे? तर विम्बल्डन 2024, विम्बल्डन 2024 चे विजेतेपद कार्लोस अल्काराज यानेच पटकावलेले आहे। आता इथे पर्याय दिसत आहेत बघा, नोवाक जोकोविच। तर सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा नोवाक जोकोविच आहे, सर्बिया या देशाचा आहे बघा, सर्बिया। त्याच्या नावावर 24 ग्रँड स्लॅम आहेत, 24 ग्रँड स्लॅम। सर्बिया या देशाचा तो खेळाडू आहे, स्पेन या देशाचा आहे कार्लोस अल्काराज। त्यानंतर नोवाक जोकोविचने जे काही पॅरिस ऑलिम्पिक पार पडल्या पॅरिस येथे, तर त्यामध्ये कोणते पदक जिंकले होते? तर गोल्ड मेडल जिंकले होते बघा, गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक जिंकले होते।
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024ला जी पार पडली ऑलिम्पिक स्पर्धा त्यामध्ये गोल्ड मेडल जिंकले होते नोवाक जोकोविचने. सर्बियाचा तो खेळाडू आहे. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा सांगतो, जॅनिक सिन्नरने कोणकोणते विजेतेपद पटकावलेले आहे. तर जॅनिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन 2024 तसेच US ओपन 2024 या दोन्ही स्पर्धेचे विजेतेपद हे जॅनिक सिन्नरने पटकावलेले आहेत. पुढचा चौथा प्रश्न आहे, नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त कोण असणार आहेत. मगाशीच आपण पाहिलं 13वे पोलीस आयुक्तालय हे नांदेड जिल्ह्यामध्ये बघा स्थापन होणार आहे. आणि या नांदेड पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त हे पर्याय ड शहाजी उमाप असणार आहेत पहिले पोलीस आयुक्त. देवेन भारती बघा पहिले विशेष पोलीस आयुक्त आहेत. बघा पहिले विशेष पोलीस आयुक्त लोक आहेत तर देवेन भारती. पुढचा पाचवा प्रश्न आहे, 2024चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणास जाहीर झाला आहे. तर पर्याय क पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच विक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रुवकुन. तर 2024चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक हा विक्टर एम्ब्रॉस आणि गॅरी रुवकुन यांना जाहीर झालेला आहे. जर नोबेल पारितोषिकाची सुरुवात जर विचारली तर 1901 साली नोबेल पारितोषिकाची सुरुवात झाली होती. पहिल्यांदा 1901ला देण्यात आला होता. आता इथे प्रश्न दुसरा काय विचारला जातो तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण असा देखील प्रश्न इथे विचारला जातो. तर नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत रवींद्रनाथ टागोर, ज्यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिलेले आहे. बघा जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले तर ते लिहिलेले आहे बंकिमचंद्र चॅटर्जी. प्रश्न 2 विचारले जातात, भारताचे राष्ट्रगीत कोणते, जनगण मन ते लिहिलेले रवींद्रनाथ टागोर. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे जे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. इथे प्रश्न आपला राहिला तर पहिले भारतीय कोण ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तर ते आहेत रवींद्रनाथ टागोर. यांना बघा 1913 साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. आता दुसरा देखील इथे प्रश्न विचारला जातो, नोबेल पारितोषिक दरवर्षी कोणत्या दिवशी दिला जातो तर तो दिला जातो 10 डिसेंबरला. दरवर्षी 10 डिसेंबरला प्रदान करण्यात येतो. पुढचा 6वा प्रश्न आहे, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात 9 बंदिवान पिग्मी हॉग सोडण्यात आलेले आहेत. तर योग्य उत्तर पर्याय ब मानस राष्ट्रीय उद्यान आसाम राज्यामध्ये आहे. बघा आसाम. तर मानस राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यातील हे उद्यान आहे आणि या उद्यानात 9 बंदिवान पिग्मी हॉग्स हे सोडण्यात आलेले आहेत. आता प्रश्न आसाम संबंधित आहे. तर आसाममध्ये बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर ते देखील बघा आसाम या राज्यामध्ये आहे. आसामचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर हेमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे गुवाहाटी आणि सध्या राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. पुढचा 7वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन पर्याय क 5 ऑक्टोबरला साजरा करण्यात आला. 5 ऑक्टोबरला. भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन आणि 5 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय जागतिक शिक्षक दिन हा साजरा करण्यात येतो. कन्फ्युजन नीट लक्षात ठेवायचं आहे. जागतिक 5 ऑक्टोबर आणि राष्ट्रीय 5 सप्टेंबर. आता 5 सप्टेंबरला कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करण्यात येतो तर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा बघा भारतामध्ये राष्ट्रीय शिक्षक दिन हा म्हणून साजरा करण्यात येतो.
पुढचा 8वा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायो CNG प्लांट असलेल्या गोशाळेचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर ते करण्यात आले मध्य प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायो CNG प्लांट असलेल्या गोशाळेचे उद्घाटन मध्य प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आले. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. भोपाळ राजधानी आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूबाई पटेल. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 करंट अफेअर्स इथे आपण कव्हर केलेले जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.